सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माझ्यासोबत आहेत चंद्रहार पाटील. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होता, विजयी होऊ शकला नाही कारण की त्यासाठी कारण होते विशाल पाटील. आज विशाल पाटलासोबत आणि विश्वजित कदमासोबत तुमची भेट झालेली आहे, बैठक झालेली आहे. काय निघाल त्यातून तोडगा पाठीमागच्या कुठल्याही गोष्टी न उकरून काढता उद्धव साहेबांनी सूचना आणि आदेश एवढेच केलेले आहेत की येणारी विधानसभा निवडणूक 2 महिन्याच्या कालावधीनं होणार आहे. त्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र ताकदीनं काम करायचं आहे असे आम्हाला आदेश दिलेले आहेत, त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं जास्त वेळ न चर्चा होता एवढ्या चर्चा झाल्या आणि बैठक संपली. मनोमिलन होईल कारण की प्रचंड वाद झाले होते, एकमेकांच्या कुरघोडी झाल्या होत्या, एकमेकांच्या विरोधात शाब्दिक वार झाले होते. मनोमिलन होईल हे 100%, कारण आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश म्हणजे उद्धव साहेबांच्या आदेशाच्या पुढे कुठलीही गोष्ट नाही. शिवसैनिकांसाठी 100% आज आदेश आलेला आहे की महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करायचं, एकत्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहायचं, त्यांनी आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहायचं. हा आदेश कुठल्याही परिस्थितीत आम्ही शिवसैनिक म्हणून सर्वजण पाळणार आहोत. पण शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील त्या आदेशाचं किती पालन करतील आता हे मी आज सांगू शकत नाही तुम्हाला. एक शेवटचा प्रश्न करतोय, कुस्तीगीर म्हणून ज्या पद्धतीनं काल सेमीफायनल विनेश फोगाटने लढली, आज सकाळी सकाळी बातमी आली की 50 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय केलं आहे. एक कुस्तीगीरून काय वाटतं आपल्याला? कुस्तीगीर म्हणून आता काल एवढा अभिमान वाटला मला की मी स्वतः पहिलवान महाराष्ट्र केसरी आहे, एक महिला कुस्तीगिरी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पहिल्यांदा जाते इतिहासामध्ये. खरं कुस्तीगीर म्हणून खूप आनंद झाला आणि आज खरं तर मी वाट बघत होती की कधी आपण त्या लाईव्ह जाऊन तिची फायनलची बाईट बघीन, पण मगाशी प्रेस चालू असतानाच ती बातमी कळाली की डिस्क्वालिफाईड झालं आहे. ते कुठल्या आधारे डिस्क्वालिफाय केलं आहे, वजनाचं जे आहे पण त्याचे काय क्रायटेरिया काय आहे, नेमका किती वेळानंतर वजन चेक केलं जातं किंवा स्पर्धा चालू होण्यापूर्वी जे वजन घेतलं जातं त्यानंतर घेतलं जातं का किंवा का हिचंच घेतलं आहे, नेमकं काय झालं आहे या पूर्ण खोलात जाऊन माहिती घेतल्याशिवाय आपण त्यावर काय बोलू शकत नाही. भारत सरकारने काय याच्यावर कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. काय वाटतं की त्यांच्यासोबत जो वाद आहे भारत सरकारचा, कारण की मागे त्यांनी अत्याचाराच्या विरोधात आंदोलन उभारलं होतं, खूप धरणे दिले होते, जंतर मंतर होती, त्यामुळे काही वाटते का ते आपण बघितल्याशिवाय काही बोलू शकत नाही. कारण शेवटी ऑलिम्पिकचे नियम काय आहेत, त्या नियमाला धरून झालं आहे का कुठल्या दबावाखाली झालेलं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल मला वाटतं. धन्यवाद. हे होते चंद्रहार पाटील. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट चिंतन पुरीसह प्रशांत नेमदास, न्यूज 18 लोकमत.